हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स बाय निलेश पुरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्ग 12वीचा मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा पार्ट 4 पाहणार आहे. तरी बघा, या पार्ट 4 मध्ये आपण जे काही अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आहेत म्हणजे 10 रूल्स आहेत ते 10 रूल्स डिस्कस करणार आहे. सोबतच एक्झरसाइज 1.4 आपण पाहणार आहे. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सर्वांनी बघायचा आहे. तर बघा, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये जे काही 10 रूल्स आहेत ते 10 रूल्स पैकी बघा, पहिला रूल्स आहे इडेम्पोटेंट लॉ. काय तर इडेम्पोटेंट लॉ. इडेम्पोटेंट लॉ मध्ये काय आहे बघा, जर दोन स्टेटमेंट सारखे दोन स्टेटमेंट असेल आणि ते अँड किंवा ऑरने जर जॉईंट केलेले असेल, म्हणजे दोन सारखे स्टेटमेंट जर ऑर किंवा अँडने जर जॉईंट केलेले असेल. आता ऑर आणि अँड काय, तर आपण मागच्या पार्टमध्ये जो पाहिला की 5 प्रकारचे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, एक अँड, ऑर, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन. तर त्याच्यापैकी हे कनेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. तर बघा, दोन स्टेटमेंट जर अँड किंवा ऑरने जर जॉईंट केलेले असेल तर त्याचा जो काही लॉजिकल इक्विव्हॅलन्स असतो, म्हणजे त्याच्या ऐवजी आपण एक सिंगल स्टेटमेंट लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे बघा, पी अँड पी जर असेल तर पी अँड पी लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू पी, किंवा पी ऑर पी जर असेल तर लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू पी आहे. आलं लक्षात? बघा, हा झाला इडेम्पोटेंट लॉ. याच्यानंतर आहे कम्युटेटिव्ह लॉ. काय तर कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये काय आहे बघा, पी ऑर क्यू जर असेल तर आपण त्याच्याऐवजी क्यू ऑर पी लिहू शकतो. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटच्या जागी दुसरं स्टेटमेंट आणि दुसऱ्या स्टेटमेंटच्या जागी पहिलं स्टेटमेंट असं आपण लिहू शकतो. बघा, याला म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, पी ऑर क्यू लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू क्यू ऑर पी, किंवा पी अँड क्यू लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू क्यू अँड पी. ठीक आहे. म्हणजे अँड असो की ऑर असो, ते अँड लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे तेच राहते. म्हणजे अँड असेल तर अँड राहते, ऑर असेल तर ऑर राहते. फक्त पी क्यूच्या ठिकाणी क्यू पी येतो. आलं लक्षात? आणि जर क्यू पी असेल तर पी क्यू येतो. म्हणजे कसंही असलं तरी आपण फक्त जागा एक्सचेंज करायची आणि साइन जे काही कनेक्टिव्ह आहे तेच ठेवायचं. त्याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. थर्ड लॉ आहे आपला असोसिएटिव्ह लॉ. कोणता आहे तर असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय बघा, असोसिएटिव्ह लॉ मध्ये 3 स्टेटमेंट असतात, टोटल 3 स्टेटमेंट, आणि ते 3 स्टेटमेंट सेमच लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलेले असतात. म्हणजे बघा, पी अँड क्यू अँड आर, पण याच्यामध्ये जे काही दुसरा आणि तिसरा नंबरचं स्टेटमेंट आहे ते आपला ब्रॅकेट केलेला आहे, त्याला सेपरेट ब्रॅकेट केलेला. तर पी अँड क्यू अँड आर जर असेल तर आपण पी अँड क्यू अँड आर असं लिहू शकतो. म्हणजे बघा, नंतरच्या दोघायला ब्रॅकेट आहे तर आपण नेक्स्ट टाइम काय केलं, आपण पहिल्या दोघायला ब्रॅकेट केलं, किंवा आपण काय करू शकतो, तिघेही एकासोबत लिहू शकतो. अशा प्रकारे याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. मग अँड असो किंवा ऑर असो, ठीक आहे, म्हणजे दोन्ही तीन प्रकारचे स्टेटमेंट असतील आणि जर ते सेम लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे अँड किंवा ऑरने जर जॉईंट केलेले असेल तर आपण कोणत्याही दोघांना एकत्र करू शकतो किंवा तिघेही सेपरेट लिहू शकतो. आलं लक्षात? अशा प्रकारे असोसिएटिव्ह लॉ आहे. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा त्याच्या शब्दातच अर्थ आहे डिस्ट्रीब्यूट करणे. काय करणे तर डिस्ट्रीब्यूट करणे. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये परत 3 स्टेटमेंट आहेत. असोसिएटिव्ह लॉ मध्ये पण 3 स्टेटमेंट आहेत. पण मेन डिफरन्स काय इथे बघा, इथे दोन्ही पण जे काही कनेक्टिव्ह आहेत ते कशा असतात तर सारखे म्हणजे अँड असेल तर अँडच राहील, ऑर असेल तर ऑरच राहील. पण इथे बघा, एक अँड असेल तर एक ऑर असणार आहे. आलं लक्षात? 3 स्टेटमेंट आहेत, एक अँड असेल एक ऑर असेल. तर बघा काय करायचं, हे जे काय पहिले 2 आहेत पी अँड, याच्यासोबत याला डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे बघ काय येईल, पी अँड क्यू. बघा, पी अँड क्यू, ऑर लिहायचा, नंतर ऑर लिहायचा, पी अँड आर. आलं लक्षात? अशा प्रकारे काय आहे तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे आपण काय केलं तर डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, या पहिल्याला या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं जर पहिल्यांदा ऑर असेल तर नंतर अँड येईल. तर बघा, पी ऑर क्यू अँड आर जर असेल तर पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. अशा प्रकारे हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर आहे आपला 6 नंबरचा डी मॉर्गन्स लॉ. बघा, आपण जे काही निगेशनचे 5 रूल पाहिलेले आहे, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, त्याच्यामध्ये जो काही निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन होतं, त्या 2 लॉ मिळूनच आपण जे काही हा लॉ तयार होतो त्याला आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. तर बघा काय होतं, त्या निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन मध्ये काय होतं तर बघा, पी अँड क्यू जर असेल त्याला निगेशन लावलं आपण तर काय होईल, दोघायला निगेशन लागतो, अँडचा होतो ऑर, आणि जर ऑर असेल आणि त्याला जर निगेशन असेल तर ते दोघे स्टेटमेंटला निगेशन लागतो आणि ऑरचा होते अँड. ठीक आहे. म्हणजे बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू, आणि निगेशन ऑफ पी ऑर क्यू जर असेल तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. अशा प्रकारे हा या डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर आहे कंडिशनल लॉ. बघा, कंडिशनल लॉ मध्ये पी कंडिशनल क्यू आहे. काय तर पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यू मध्ये काय बघा, निगेशन पी ऑर क्यू. काय निगेशन पी ऑर क्यू. बघा, इथे कन्फ्युजन होते एक कंडिशनल लॉ आणि निगेशन ऑफ कंडिशन मध्ये. तर निगेशन ऑफ कंडिशन बघा, पी कंडिशन क्यू याचं जर निगेशन असेल तर आपण हे काय करतो, पहिल्यांदा पी जशाच्या तसा लिहितो अँड निगेशन क्यू घेतो. आलं लक्षात?
पी जशाच्या तसा, म्हणजे पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसा आणि दुसऱ्याला निगेशन लावतो आणि ते अँडने जॉईन करतो. पण कंडिशनल लॉ मध्ये काय, पहिल्याला निगेशन लावतो आणि ते ऑरने जॉईन करतो. आलं लक्षात. अशा प्रकारे आहे कंडिशनल लॉ आणि निगेशन ऑफ कंडिशनल व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे बाय कंडिशनल लॉ, पी बाय कंडिशनल क्यू. बघा पी बाय कंडिशनल क्यू मध्ये आपण त्याला वेगवेगळे कंडिशन घेऊन कंडिशनल लॉ मध्ये त्याला डिवाइड करू शकतो आणि अँडने जॉईन करायचं. बघा पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी, पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी, हा आहे बाय कंडिशनल लॉ. यालाच आपण अजून कंडिशनल लॉ मध्ये एक्सप्रेस करू शकतो. कसं, बघा पी कंडिशनल क्यू असेल तर पहिल्याला निगेशन ऑर दुसरा जशाच तसा, हा अँड जशाच्या तसा. परत क्यू कंडिशनल पी आहे तर पहिल्याला निगेशन ऑर दुसरं जशाच्या तसं. आलं लक्षात. म्हणजे आपण इथं हा बाय कंडिशनल लॉ आहे. त्याच्यानंतर आहे 9 नंबरचा ऍब्झॉर्प्शन्स लॉ. कोणता, तर ऍब्झॉर्प्शन्स लॉ. ऍब्झॉर्प्शन लॉ मध्ये बघा पी ऑर पी अँड क्यू आहे. पी ऑर पी अँड क्यू म्हणजे इथे एक स्टेटमेंट दोनदा आलेलं आहे आणि एक दुसरं स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणजे बघा हा पी दोनदा आलेला आहे आणि क्यू एकदा झालेला आहे. पण इथे ऑर आणि अँड असे दोन वेगवेगळे कनेक्टिव्ह आहेत. असं जर आलं तर बघा जे दोनदा आलेले आहेत, जे 2 टाइम्स आलेले आहेत ते स्टेटमेंट इथं लिहायचं. त्याचा आन्सर काय राहते, तर ते जे 2 टाइम्स आलेलं स्टेटमेंट आहे ते त्याचा आन्सर आहे. म्हणजे बघा पी ऑर पी अँड क्यू जर असेल तर आन्सर राहणार पी, किंवा पी अँड पी ऑर क्यू जर असेल तर आन्सर राहणार पी. मग इथे जर क्यू दोनदा आला तर, म्हणजे समजा जर असं असेल तर क्यू ऑर क्यू अँड आर जर असेल तर याचा आन्सर काय राहणार, तर क्यू राहणार. आलं लक्षात. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते, तर एकच स्टेटमेंट पण ते अशा कनेक्टिव्हनं जॉईन करायचं अँडनं किंवा ऑरनं, आणि दुसरं जे स्टेटमेंट असेल ते काय असेल, त्याचं निगेशन असेल. म्हणजे बघा पी अँड निगेशन पी आहे. बघा एकच स्टेटमेंट आहे पण त्याचं काय निगेशन आणि ते जॉईन केलेलं अँडनं. पी अँड निगेशन पी जर असेल तर त्याचा आन्सर राहते एफ, म्हणजे फॉल्स व्हॅल्यू, किंवा आपण त्याला कंटिंजन्सी स्मॉल सी न पण डिनोट करू शकतो. आलं लक्षात. कंटिंजन्सी आपल्याला माहिती, कंटिंजन्सी म्हणजे काय, तर फॉल्स व्हॅल्यू असतात ऑल, तर आपण त्याला कॅपिटल एफ किंवा सी नेही डिनोट करू शकतो. आणि जर ते ऑर नसेल, जर पी ऑर निगेशन पी असेल तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल टी किंवा टॉटॉलॉजी म्हणतो. टॉटॉलॉजी पण म्हणजे काय, ऑल टी असतात त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणतो. तर बघा जेव्हा एक सिंगल स्टेटमेंट साधं आणि त्याचं निगेशन जर अँडने आणि ऑरने जॉईन केलेलं असेल तर तिथे कोणता लॉ असतो, तर कॉम्प्लिमेंट लॉ. जेव्हा ऑरने जॉईन केलेलं असेल तेव्हा टॉटॉलॉजी किंवा टी घ्यायचा, आणि जेव्हा अँडने जॉईन केलेलं असेल तेव्हा कंटिन्जन्सी किंवा फॉल्स आपण म्हणणार आहे. अशा प्रकारे हे 10 लॉ झाले. एक शेवटचा लॉ आहे आयडेंटिटी लॉ. बघा आयडेंटिटी लॉ मध्ये टोटल 4 आहेत. तर बघा पहिला आहे स्टेटमेंट ऑर एफ जर असेल तर आन्सर येते स्टेटमेंट. बघा स्टेटमेंट ऑर एफ जर असेल तर आन्सर येते स्टेटमेंट. जर स्टेटमेंट ऑर टी असेल तर आन्सर येते टी. ठीक आहे. काय स्टेटमेंट ऑर एफ असेल तर आन्सर येणार स्टेटमेंट. स्टेटमेंट ऑर टी असेल तर आन्सर येणार टी. बघा हे झाले ऑरचं. आता अँडचं बघा स्टेटमेंट अँड एफ असेल तर आन्सर येणार एफ, आणि स्टेटमेंट अँड टी असेल तर आन्सर येणार इथे स्टेटमेंट येणार. आन्सर येणार स्टेटमेंट. आलं लक्षात. तर बघा अशा प्रकारे आहे तो आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ लक्षात ठेवायचं सोपं आहे की जर एखादं स्टेटमेंट हे जर टी सोबत जर ऑरने जॉईंड असेल तर आन्सर टी येणार, अदरवाईज आन्सर पी येणार, म्हणजे ते स्टेटमेंट येणार. आणि जर ऑरने जॉईन केलेलं असेल तर आन्सर एफ येणार, अदरवाईज आन्सर पी येणार. आलं लक्षात. तर अशा प्रकारे बघा हा आयडेंटिटी लॉ. पण बघा पी ऑर एफ जर असेल तर पी, पी ऑर टी असेल तर टी, पी अँड एफ असेल तर एफ, पी अँड टी असेल तर आन्सर पी येणार. अशा प्रकारे हे 10 लॉज आहेत. हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आता आपण एक्झरसाइज 1.4 ला सुरुवात करूया. तर बघा एक्झरसाइज 1.4 मध्ये पहिला क्वेश्चन आहे. एक्झरसाइज 1.4 मध्ये पहिला क्वेश्चन आहे. युजिंग द रूल ऑफ निगेशन, युजिंग द रूल ऑफ निगेशन, युजिंग द रूल ऑफ निगेशन, राइट द negation of the following स्टेटमेंट. काय करायचं आपल्याला, या युजिंग द रूल ऑफ निगेशन आपल्याला काय करायचं, तर खालच्या जे काही स्टेटमेंट दिलेले असतील त्या स्टेटमेंटचा काय करायचं आपल्याला, निगेशन लिहायचे. तर बघा पहिलं स्टेटमेंट आहे निगेशन क्यू अँड पी. काय आहे, तर निगेशन क्यू अँड पी.
जर हे असेल, एक मिनिट, निगेशन क्यू कंडिशनल पी आहे बघा, एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे, निगेशन क्यू कंडिशनल पी. जर हे असेल तर आपल्याला इथे काय करायचं, रूल ऑफ निगेशन यूज करायचा. काय करायचा, रूल ऑफ निगेशन यूज करायचा. मग आपल्याला 5 रूल्स माहिती आहेत निगेशनचे. तर बघा, जर आपण इथे रूल्स ऑफ निगेशन जर यूज केला तर निगेशन क्यू कंडिशनल पी घेतो आपण. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, जे काही स्टेटमेंट दिलेले त्याला आपण पहिल्यांदा लावला निगेशन. काय लावलं तर निगेशन. आता बघा, इथे निगेशन ऑफ कंडिशनलचा रूल लागेल. निगेशन ऑफ कंडिशनल मध्ये काय, पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसं, पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसं अँड घ्यायचं आणि दुसऱ्याला निगेशन लावायचं. म्हणजे बघा, पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसं, निगेशन क्यू जशाच्या तसा घ्यायचा, अँड घेतो आणि दुसऱ्या स्टेटमेंटला लागतो निगेशन. काय लागतो, दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन. आता पहिल्याला निगेशन काय, कारण की ऑलरेडी या स्टेटमेंटला निगेशन आहे, म्हणजे पहिला पण जशाच्या तसं घेतलं आणि मधात अँड लिहिला आणि हे जे निगेशन आहे हे दुसऱ्या स्टेटमेंटला लागते. अशा प्रकारे इथे आपण रूल लावला कोणता, निगेशन ऑफ कंडिशनल. निगेशन ऑफ कंडिशनल आलं लक्षात. तर अशा प्रकारे हा दुसरा क्वेश्चन फर्स्ट मधला पहिला आहे बघा. क्वेश्चन फर्स्ट मधला जो काही दुसरा आहे तो आहे पी अँड निगेशन क्यू. काय तर पी अँड निगेशन क्यू. बघा, पी अँड निगेशन क्यू काय करायचं, आता इथे पण परत काय लावायचं, निगेशन लावायचं. पी अँड निगेशन क्यू, याला जर आता आपण निगेशन लावलं तर काय होईल, अँड म्हणजेच काय, निगेशन ऑफ कंजंक्शन. आणि निगेशन ऑफ कंजंक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे काय करतो आपण, दोन्ही स्टेटमेंटला निगेशन लावतो आणि अँड असेल तर ऑर करतो, त्याला म्हणतात निगेशन ऑफ कंजंक्शन. तर बघा, पहिल्यालाही निगेशन लावायचं, अँडचं ऑर करायचं आणि दुसऱ्यालाही निगेशन लावायचं, म्हणजे निगेशन ऑफ, इथे स्टेटमेंटमध्ये निगेशन आहे. तेव्हा निगेशन ऑफ निगेशन काय असते, तर आपला जो निगेशन ऑफ निगेशनचा रूल आहे, तर निगेशन ऑफ निगेशन मध्ये फक्त सिंपल स्टेटमेंट येते, म्हणजे निगेशन पी. बघा, निगेशन पी और निगेशन कॅन्सल होऊन फक्त सिंपल काय येते, तर सिंपल स्टेटमेंट येते. इथं आपण रूल लावला निगेशन ऑफ कंजंक्शन आणि इथे कोणता रूल लावला, इथे तर निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. अशा प्रकारे आपण हे दोन. आता आपण 3 नंबरचं एक्झाम्पल बघूया. बघा, 3 नंबरचं एक्झाम्पल आहे पी और निगेशन क्यू. काय तर पी और निगेशन क्यू. आता बघा, इथे आपल्याला निगेशन लावायचं, म्हणजेच काय होईल, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. आता इथे ऑर आहे, ऑर म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शनचा फॉर्म्युला लागेल. तर निगेशन ऑफ डिसजंक्शन मध्ये काय होते, तर दोघालाही निगेशन लागते आणि ऑरचं होते अँड. ऑरचं होते अँड. इथे परत निगेशन ऑफ निगेशन आलं तर आपण इथे लिहू निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन फक्त क्यू राहतो. आलं लक्षात. इथं आपण लावला निगेशन ऑफ डिसजंक्शन आणि इथे लावला आपण निगेशन ऑफ निगेशन. आलं लक्षात. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फर्स्ट मधले 3 क्वेश्चन झाले. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला चौथा एक्झाम्पल बघूया. बघा, चौथा एक्झाम्पल आहे पी और निगेशन क्यू. पी और निगेशन क्यू अँड आर. पी और निगेशन क्यू अँड आर. तर बघा, आता इथे जर आपण निगेशन लावलं तर निगेशन पी और निगेशन क्यू अँड आर. पहिल्यांदा निगेशन लावून घेतला. आता निगेशनचा रूल अप्लाय करायचा. बघा, सर्वात पहिल्यांदा कोणता रूल लागेल, तर या अँड साठी लागेल, है ना, कारण की हे एक स्टेटमेंट कन्सिडर करायचं आणि बघा, हे इथून एक एवढं स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट कन्सिडर करायचं, म्हणजे मधात आहे अँड. तर निगेशन ऑफ कंजंक्शन. तर बघा, पहिल्याला निगेशन लागेल, म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू और अँडचं होईल ऑर आणि निगेशन आर. इथे लावलं आपण निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे निगेशन लागेल. बघा, परत इथे ऑर आहे, तर निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू और निगेशन आर. इथे लागलं निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, निगेशन आणि निगेशन आहे, तर काय परत निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन म्हणजेच फक्त क्यू राहील आणि ऑर निगेशन आर. तर इथे आपण लावलं निगेशन ऑफ निगेशन. अशा प्रकारे क्वेश्चन 4 आपण याच्यातले सोडवले आहे. आता बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे. बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे
पी कंडिशनल क्यू, पी कंडिशनल पी और निगेशन क्यू, पी कंडिशनल पी और निगेशन क्यू. तर बघा आता इथे जर आपल्याला निगेशन लावायचं असेल तर बघा निगेशन लावलं पहिल्यांदा पी कंडिशनल पी और निगेशन क्यू ला कंडिशनल लावलं. ठीक आहे, काय लावलं आपण निगेशनचा यूज केला. आता बघा इथे निगेशन लागेल, निगेशन ऑफ कंडिशनल. निगेशन ऑफ कंडिशनल म्हणजे काय, पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसं अँड यूज करतो आपण. बघा पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसं, नंतर कंडिशनलच्या ऐवजी अँड येते आणि हे निगेशन दुसऱ्याला लागतं, म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. इथे कोणता रूल लावला आपण, निगेशन ऑफ कंडिशनल. त्याच्यानंतर आता पी अँड, बघा इथे निगेशन ऑफ डिसजंक्शन लागते परत, तर निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. ठीक आहे, इथे लावलं आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन. त्याच्यानंतर निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होईल, म्हणजेच पी अँड निगेशन पी अँड सिंपल राहील क्यू. इथे लावलं आपण निगेशन ऑफ निगेशन. अशा प्रकारे क्वेश्चन फर्स्ट मधला 5 आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता राहिलेला 6, 7 आणि 8 हे तुम्ही सॉल्व्ह करायचे. सोपे आहेत बघा. निगेशनचे जे काही रूल्स आहेत, आपले 5 रूल्स आहेत निगेशनचे, त्याच्यापैकी पहिला होता निगेशन ऑफ पी अँड क्यू. याच्यामध्ये आपण निगेशन पी और निगेशन क्यू करतो. त्याच्यानंतर जो दुसरा रूल होता निगेशन ऑफ पी और क्यू, याच्यामध्ये आपण निगेशन पी अँड निगेशन क्यू लिहितो. त्याच्यानंतर जो तिसरा होता निगेशन ऑफ कंडिशनल, तर पी कंडिशनल क्यू जर असेल तर आपण काय करत होतो, पी अँड निगेशन क्यू करत होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो चौथा रूल होता आपला निगेशन ऑफ बाय कंडिशनल, तर याच्यामध्ये आपण काय करत होतो, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी, हा बाय कंडिशनलचा रूल होता. आणि जो 5 नंबरचा होता म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी जर असेल तर आपण काय लिहितो, सिंपल पी. तर हे 5 रूल नुसार आपल्याला हा रूल ऑफ निगेशनचा यूज करून असे प्रश्न सॉल्व्ह करायचे होते. जर आपण त्याचाच यूज केला आणि इथे कोणता रूल यूज केला ते आपल्याला समोर लिहावं लागते. ठीक आहे, अशा प्रकारे क्वेश्चन फर्स्ट आपला झालेला आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर सेकंड. बघा क्वेश्चन सेकंड मध्ये काय, आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहेत, कंपाऊंड स्टेटमेंट. ते कंपाऊंड स्टेटमेंट कंडिशनलचे आपल्याला त्या कंडिशनलच्या ऐवजी आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचे आहेत. कंडिशनलचा यूज न करता आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचे आहेत. तर बघा क्वेश्चन असा आहे, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट. क्वेश्चन 2 काय, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट without using if thenचा यूज न करता आपल्याला काय करायचे, ते स्टेटमेंट परत लिहायचे आहे. ठीक आहे. तर बघा त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे की इफ अ मॅन इज जज, इफ अ मॅन इज जज देन ही इज ऑनेस्ट. काय, इफ अँड देन काय केलेलं आहे, तर जॉईन केलेलं आहे. आता आपण बघा पहिल्यांदा 2 स्टेटमेंट वेगवेगळे करून घेऊ. बघा अ मॅन इज जज आणि क्यू ही इज ऑनेस्ट. तर बघा याचं जे काही कंपाऊंड, याचा जो काही सिंबॉलिक फॉर्म असेल तो आहे पी कंडिशनल क्यू. काय, पी कंडिशनल क्यू. आपल्याला जर आता पी कंडिशनल क्यू आपल्याला काय करायचं, इफ देनचा यूज नाही करायचा. मग आपल्याला माहिती कंडिशनल लॉ काय आपला, पी कंडिशनल क्यू चा जर लॉ आपण पाहिला तर पहिल्याला निगेशन लागते और क्यू. आला लक्षात, पहिल्याला निगेशन और आणि क्यू. इथे कंडिशनल लॉ जर लावला तर बघा आता निगेशन पी काय होईल, मग निगेशन पी जर आपण पाहिला, निगेशन पी काय होईल, अ मॅन इज जज म्हणजे अ मॅन इज नॉट जज. आणि हे जर आपल्याला आता लिहायचं असेल तर काय, अ मॅन इज नॉट जज आणि काय और क्यू काय, ही इज ऑनेस्ट और ही इज ऑनेस्ट. लक्षात. अशा प्रकारे आपण काय केलं, विदाऊट युजिंग. बघा इथं इफ आणि देनचा यूज केलेला होता, इथं इफ आणि देनचा यूज केलेला नाही. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. तर बघू आता सेकंड क्वेश्चन बघा याच्यातला. बघा सेकंड क्वेश्चन आहे, इफ
is rational number, then root 2 is irrational number. रूट 2 is irrational number. अशा प्रकारे आपला हा सेकंड क्वेश्चन आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे पी काय आहे की 2 is रॅशनल नंबर, क्यू काय आहे रूट 2 is इरॅशनल नंबर. आता याचा जर आपल्याला हे पाहायचं असेल तर काय पी कंडिशनल क्यू आहे ना, पी कंडिशनल क्यू. आणि आपल्याला माहिती आहे पी कंडिशनल क्यूचा जर रूल पाहिला तर निगेशन पी और काय होते क्यू होते, निगेशन पी और क्यू. तर बघा निगेशन पी म्हणजे काय आता 2 इज रॅशनल नंबर, मग निगेशन पी काय होईल नॉट रॅशनल म्हणजेच काय इरॅशनल. आपण आता आपण लिहू शकतो 2 इज नॉट रॅशनल नंबर और रूट 2 is irrational number. इरॅशनल नंबर आलं लक्षात. तर अशा प्रकारे बघा नॉट रॅशनलच्या ऐवजी आपण इरॅशनल लिहू शकतो. आलं लक्षात. बघा इथं इफ आणि देनचा यूज होता, इथं इफ आणि देनचा यूज केलेला नाही आता. त्याच्यानंतर जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे याच्यामधला बघा, जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे इफ एफ ऑफ 2 is equal to 0, then f of x is divisible by x minus 2i. बघा हा डायरेक्ट सोडून दाखवतो मी. बघा आपल्याला काय इफ आणि देन आहे ना, ते जे पहिलं आहे त्याला आपण पी म्हणणार, जो दुसरा एफ ऑफ एक्स डिव्हिजल बाय 2 याला आपण क्यू म्हणणार. आपल्याला माहिती आहे हे काय पी कंडिशनल क्यूचं स्टेटमेंट आहे. आपल्याला पी कंडिशनल क्यू न लिहिता काय करायचं तर पी कंडिशनल क्यू इक्वल टू काय होते निगेशन पी और क्यू होते. तर आपण काय लिहू शकतो एफ ऑफ टू नॉट इक्वल टू 0 और एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 मधले हे जे काही 3 क्वेश्चन आहेत हे आपले झालेले आहेत. आता बघा क्वेश्चन नंबर 4 आहे विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. बघा आता आपण जे काही 10 रूल पाहिलेले तर त्या 10 रूलचा यूज कुठे करायचा होता तर आपल्याला जेव्हा लॉजिकल इक्विव्हॅलन्सचे क्वेश्चन येतात, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला 2 टाईपचे प्रश्न येतात. एक युझिंग ट्रूथ टेबल सॉल्व्ह करायचो, जो की आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. युझिंग ट्रूथ टेबल आपण काय करत होतो दोन्हीकडच्या स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल काढत होतो. नंतर जे 2 आपल्याला इक्विव्हॅलन्स दाखवायचे होते त्याला आपण कॉलम फर्स्ट आणि कॉलम सेकंड म्हणत होतो. आणि त्याच्यामधला एंट्रीज जर सेम असतील तर आपण म्हणत होतो की फ्रॉम कॉलम धिस नंबर आणि फ्रॉम कॉलम धिस नंबर हे दोघेही कसे इक्वल आहेत हे आपण दाखवतो. पण ते कधी ट्रूथ टेबलचा यूज करून. आता आपल्याला विदाउट युझिंग ट्रूथ टेबल करायचं. बघा क्वेश्चन नंबर 3 आहे विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट काय प्रूफ करायचं बघा. सर्वात पहिलं आहे पी बाय कंडिशनल क्यू लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. काय निगेशन पी और निगेशन क्यू आहे. आलं लक्षात. तर बघा आता आपण याची जी काही LHS आहे ती आपण घेऊन सॉल्व्ह करू. बघा काय पी कंडिशनल क्यू आहे, काय पी बाय कंडिशनल क्यू आहे. तर बघा पी बाय कंडिशनल क्यू आपल्याला माहिती इथे आपण बाय कंडिशनलचा रूल लावू शकतो. बघा पी बाय कंडिशनल क्यूचा रूल काय आहे पहिल्यांदा पी कंडिशनल क्यू और अँड असते है ना, अँडने जॉईन करतो आपण क्यू कंडिशनल पी. हे कोणता यूज केला आपण बाय कंडिशनल लॉ. त्याच्यानंतर इथे आपण दोघायला आपण कंडिशनल लॉ यूज करू शकतो. तर बघा कंडिशनल लॉ काय पहिल्याचं निगेशन और दुसरा स्टेटमेंट परत अँड पहिल्याचं निगेशन और पी. इथे आपण यूज केला कंडिशनल लॉ. त्याच्यानंतर बघा आता काय करायचं तर हा जो काही निगेशन पी और क्यू आहे
तर यानं या दोघायला काय करायचं आपण डिस्ट्रीब्यूट करू. काय करू आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आपण या दोघायला इथे डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर ते कसं बघा बघा निगेशन पी अँड बघा निगेशन पी अँड काय निगेशन क्यू ऑर पी. काय निगेशन क्यू ऑर पी. नंतर आहे हे हा ऑर, नंतर हा ऑर घ्यायचा, नंतर या क्यू न याच्यासोबत डिस्ट्रीब्यूट करायचं. क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण काय केलेलं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर बघा इथे आपण लावला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय केलं आपण बघा हा जो निगेशन पी आहे आणि हा क्यू आहे. पहिल्यांदा निगेशन पी याच्यासोबत आपण डिस्ट्रीब्यूट केला. त्याच्यानंतर हा ऑर घेतला बघा, म्हणजे याला आपण असं सेपरेट करू शकतो. आलं लक्षात. आणि नंतर हा क्यू जो आहे हा क्यू अँडने याच्यासोबत डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. आता बघा इथे अजून एक अँड आहे, एक ऑर आहे, अँड आहे, ऑर आहे. इथे अजून आपण काय करू शकतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. तर बघा निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता हे ऑर, परत निगेशन पी अँड हा पी. आलं लक्षात. नंतर आहे ऑर, परत हा क्यू ने याच्यासोबत डिस्ट्रीब्यूट केला तर क्यू अँड निगेशन क्यू. नंतर ऑर, परत क्यू अँड पी. अशा प्रकारे इथे पण आपण यूज केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण इथे यूज केलेला आहे. आता बघा याच्यानंतर काय करू शकतो बघा इथे काय निगेशन ऑफ पी अँड पी आहे, म्हणजे स्टेटमेंट आणि स्टेटमेंटचं निगेशन आहे. आलं लक्षात. इथे पण स्टेटमेंट आणि स्टेटमेंटचं काय निगेशन आहे, म्हणजे इथे आपण कॉम्प्लिमेंट लॉ काय करू शकतो यूज करू शकतो. आपल्याला माहिती आहे कॉम्प्लिमेंट लॉचा अर्थ काय की अँड जर असेल तर आपण काय घेतो, अँड जर असेल तर आपण काय करतो, तर आपण घेतो एफ घेतो. काय घेतो एफ, किंवा मग आपण म्हणतो स्मॉल सी आहे. तर बघा निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर हा झाला एक. त्याच्यानंतर हा ऑर, परत बघा इथे पण आपण काय येईल तर अँड आहे तर काय येणार आहे, अँड आहे तर एफच येणार आहे, किंवा आपण जे की कंटिन्जन्सी म्हणतो. परत क्यू अँड पी. ठीक आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की परत इथे कोणता लॉ यूज केला आपण, तर इथे आपण यूज केला कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता कॉम्प्लिमेंट लॉ. आता बघा आयडेंटिटी लॉ नुसार जर एफ अँड स्टेटमेंट किंवा एफ ऑर स्टेटमेंट असेल तर इथे येते स्टेटमेंट. काय ते तर स्टेटमेंट, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. आणि इथे पण येईल ऑर, परत एफ ऑर स्टेटमेंट आहे इथे पण काय येईल स्टेटमेंट असेल. आलं लक्षात. बघा इथे आपण यूज केला आहे आयडेंटिटी लॉ. बघा बरं आता याच्यानंतर आपण काय सॉल्व्ह करू शकतो का, इथून निगेशन कॉमन काढू शकतो. पण आपल्याला काय पाहिजे बघा निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू, पण तो नंतर आहे इथे अगोदर आहे. नंतर ऑर आहे, परत पी अँड क्यू, इथे क्यू अँड पी आहे. तर आपण इथे आता कॉम्युटेटिव्ह लॉचा यूज करून आपण त्याला व्यवस्थित लिहू शकतो. तर बघा पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. अशा प्रकारे इथे आपण कम्युटेटिव्ह लॉचा यूज केलेला आहे. कम्युटेटिव्ह लॉ. तर अशा प्रकारे आपल्याला जे पाहिजे होतं ते आता मिळालं. हे आहे आपली RHS. अशा प्रकारे आपण पहिलं प्रूफ केलेलं आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. आलं लक्षात. तर जे आपण 10 रूल पाहिलेले आहेत त्या 10 रूलचा यूज अशा प्रकारे इथं करावा लागतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघू क्वेश्चन याच्यामधलाच सेकंड. बघा क्वेश्चन सेकंड आहे P or Q and P or negation Q लॉजिकल इक्विव्हलन्स टू आपल्याला काय प्रूफ करायचं तर P प्रूफ करायचं. तर बघा आपण सध्या जर हे घेऊन प्रूफ केलं तर काय P or Q and P or negation Q जर आपण हे घेतलं तर बघा आपल्याला माहिती आहे बघा P अँड आहे. आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा जर रिव्हर्स यूज केला तर P ऑर काय निघतो कॉमन निघतो, मग राहतो क्यू अँड निगेशन क्यू राहतो. आलं लक्षात. बघा याला जर सॉल्व्ह केलं तर असं येते, म्हणजे इथं आपण यूज केला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर बघा स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ स्टेटमेंट आहे तर पी ऑर इथे राहील एफ, किंवा आपण कंटिन्जन्सीचा सी म्हणतो. हा एक कॉम्प्लिमेंट
कॉम्प्लिमेंट लॉ. आणि आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी लॉ नुसार एखाद्या स्टेटमेंट सोबत जर ऑर मध्ये एफ असेल तर आन्सर राहते स्टेटमेंट. काय राहते स्टेटमेंट, म्हणजे हा आहे आयडेंटिटी लॉ. कोणता आहे तर आयडेंटिटी लॉ आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात. बघा हा क्वेश्चन नंबर 2 आहे. बघा आता याच्यानंतर एक क्वेश्चन आहे जो की निगेशन P or negation Q कंडिशनल P and negation Q हे आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स टू प्रूफ करायचं आहे. P or negation Q अँड निगेशन P or Q हे आपल्याला काय करायचं असं प्रूफ करायचं. तर बघा आपण LHS घेऊयात परत. बघा निगेशन ऑफ P or निगेशन Q कंडिशनल P अँड निगेशन Q. ठीक आहे, तर आता जर आपण इथे बघा इथे डायरेक्ट निगेशन ऑफ कंडिशनलचा लॉ लागेल. कंडिशनल लॉ नाही, निगेशन ऑफ कंडिशनल. निगेशन ऑफ कंडिशनल काय, पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसं घेतो आपण. पहिलं स्टेटमेंट जशाच्या तसं, त्याच्यानंतर हे ऑरने जॉईंट करतो किंवा आपण अँडने जॉईंट करतो है ना. अँडने जॉईंट करतो आणि या दुसऱ्याला निगेशन लागते. निगेशन ऑफ P अँड निगेशन Q होईल. आलं लक्षात. तर इथे आपण लावलं निगेशन ऑफ कंडिशनल. निगेशन ऑफ कंडिशनल. निगेशन ऑफ कंडिशनल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता P और निगेशन Q हे जशाच्या तसंच इथे सध्या काही करू शकत नाही. हा अँड ही जशाच्या तसं. इथे आपण निगेशन ऑफ कंजंक्शन लावू शकतो. तर बघा निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे काय, निगेशन P और निगेशन ऑफ निगेशन Q. इथे आपण लावला निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. त्याच्यानंतर बघा थर्ड मध्ये आहे P और निगेशन Q थर्ड स्टेप. अँड बघा निगेशन P जशाच्या तसं और निगेशन ऑफ निगेशन फक्त Q लागेल इथं. अशा प्रकारे आपण एक्झरसाइज 1.4 कंप्लीट केलेली आहे. तर बघा हा व्हिडिओ परत बघा आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजन द्या. याच्यामधला एक क्वेश्चन राहिलेला आहे तो तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचा. तर आता येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 1.5 पाहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्विचिंग सर्किट बघायचे आहेत. तर तरी आपला व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपण वर्ग 12वीचा येणाऱ्या 2027च्या बोर्ड एक्झामसाठी डिटेल्समध्ये सर्वच्या सर्व चॅप्टर कव्हर करून घेणार आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे. तरी जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच.